हर हर महादेव, महाकाल की नगरी में आपका स्वागत है। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय। आपण आहे उज्जैन मध्ये आणि ब्लॉगची सुरुवात इथूनच करतोय, कारण काल रात्री आपण भवानी मंडीला गाडी खाली केली होती आणि डायरेक्ट उज्जैनच्या बायपासला येऊन थांबलो। सकाळचे 7:30 वाजलेत। मस्त अशी झोप झालेली आहे, कारण परवाच्या दिवस रात्र ड्रायव्हिंग असल्यामुळे झोप कंट्रोल होत नव्हती। पेट्रोल पंपावरती थांबलो आणि जेवण करून डायरेक्टली झोपलो। तर सकाळ सकाळी आता उठलोय आणि उज्जैन नगरीमध्ये, तर इथूनच महादेवाचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। हा आहे सर्कल आणि इथून एक लेफ्ट जातो देवासला। तर आपण राईट घेऊन निघालोय मंदिराच्या रोडला आणि त्यातून मग आपल्याला इंदोरकडे लेफ्ट आहे। लाजच्या ब्लॉक मध्ये महादेवाचं दर्शन झालं असेल, महाकालचं दर्शन झालं असेल। तर हे आहे रेल्वेचा ब्रिज, इथून आपल्याला घ्यायचं लेफ्ट। तर निघालोय मित्रांनो उज्जैन मधून बाहेर इंदोर साठी। तर हा सरळ रोड जातो इंदोर सिटी मध्ये। इथून एक 60 किलोमीटर वरती फक्त इंदोर सिटी आहे। ऑइलच्या पेट्रोल पंपावरती मित्रांनो थांबलो। ऍक्च्युली एक प्रॉब्लेम झालाय, काय झालाय ते तुम्हाला तर दाखवतो। पुढचं आणि मागचं आहे का प्ले येतोय त्याच्यात। तर हे नट झाले असतील लूज, आहे का हलतोय का, हा पण हलतोय। ते व्हायब्रेट झाल्यासारखे होते चालवताना। तर घेऊ टाईट करून, थोडं मॅट घेऊ कारण खाली चिखल आहे। तर घेऊया पाणी। का किती लूज आहेत हे राहिले। ज्यावेळेस आपण गिअरबॉक्सचं काम केलं होतं ना, गिअरबॉक्सचं काम केलं त्यावेळेस राहिलेलं आहे। म्हणजे लावले असतील, बट रनिंग मुळे परत लूज झाले गाडीला खाली। दुसरं अवघड होतं। हे बघा एवढे लूज आहेत। आणि याच्यामुळं हा क्रॉस जाऊ शकतो। थोडे मागं सरकू आणि ते 2 नट खालच्या साईडला घेऊ। हे 4 नट ढिल्ले झाले होते, 1 2 इथला वरचा 1 आणि हा 4। तर हे 4 नट लूज झाल्यामुळे गाडी धडधड करू शकते। ओव्हरऑल हा आपल्या गाडीचा खालचा लुक। आणि इमर्जन्सी साठी तिथं एक कॅन्ड पण लटकून ठेवलेलं आहे। तर असा हा आहे गाडीच्या खालचा लुक। टूल बॉक्स बॅग, त्याच्यामध्ये सगळे पान आहेत, A to Z ऑल साईज। जी आपली शीटाच्या मागे असते, जेव्हा लागल तेव्हा कामाला येते। झालाय मित्रांनो आपल्या गाडीचा तो एक्सेलचा आवाज बंद। तर इथून घेऊया आता लेफ्ट। कसं गावाखेड्याच्या रस्त्यावरतून चाललोय की नाही। हात दाखवतोय कॅमेरा दिसल्यावर। कशी वाटते मित्रांनो शेती आणि कसेच खड्डे। हा याकडे त्या कडेला तर चला मित्रांनो पोहोचू आता डायरेक्टली देवास नाक्यावरती।
येऊन गेलाय. भगतसिंग मार्केट आलोय मित्रांनो आपण आतमध्ये. जाऊया डायरेक्टली ऑफिसला, गाडी पार्क करूया. 2 hours later. काय काय काकडी, कांदा, बीट, मिरची पण. आजची स्पेशल डिश काठियावाडी थाळी. तर आलोय मित्रांनो इंदोरमध्ये. यशराज ट्रान्सपोर्टच्या इथे नंबर लावलाय. पार्किंगची सोय चांगली आहे, बघू शकताय. असं भरपूर असं पार्किंग आहे मोठं. भरपूर असे गाळे आहेत ऍक्च्युली, छोटे छोटे ट्रान्सपोर्टचे ऑफिस आहेत. आणि तिथंच आपल्या गाडीची पण पार्किंगची सोय झालेली. तर इथं आता जेवण केलं, दुपारचा टायमिंग होता. मस्तपैकी काठियावाडी हॉटेलमध्ये खूप छान असं जेवण झालंय. 130 रुपयाची थाळी होती, जिच्यामध्ये भरपूर अशा भाज्या होत्या आणि बरंच काही होतं. तर जेवण छान होतं. आता सुस्ती आली आहे म्हणून गाडीमध्ये आलो आणि आराम करूया. 2 days later. सर्वांना गुड मॉर्निंग, जय शिवराय. सकाळचे वाजलेत 9 आणि आपण नाश्ता पण उरकून घेतलाय, पूजा पण उरकली आणि आंघोळ पण उरकली. इथं बाजूलाच ढाबा आहे, तो 30 रुपये घेतो आंघोळ बाथरूमचे वगैरे. तर तिकडे जाऊन सकाळ सकाळी उरकलंय. आज अशी सोय असते बाहेर की जिकडे भेटेल तिकडे आंघोळ उरकून घ्यायची, पूजा करायची आणि दररोजचं रुटीन सुरू करायचं. कधी कधी ढाब्यावरती आंघोळ करावं लागते, तर कधी कधी पेट्रोल पंपावरती पण करावं लागते. तर चला, आपली आंघोळ पूजा उरकली आहे. आणि काल दिवसभरामध्ये काही बुकिंग भेटलं नाही, परवा आपण आलो होतो. तर आज बघूया काय बुकिंग वगैरे भेटते का. जे काय बुकिंग भेटेल ते तुम्हाला थंबनेल वरती लक्षात आलं असेल, कारण अजूनपर्यंत आपल्याला बुकिंग काही कन्फर्म झालेलं नाहीये. म्हणजे इथून तर नाहीये, पण इथून पुढे भेटलं तर ते थंबनेल मध्ये ऍड होईल की कोणती जर्नी सुरू झाली. त्यामुळे व्लॉग कंटिन्यू बघा. पुन्हा मंडी क्या सब्जी फुल फल बोले तो फूल है, फूल फूल वजन 1 टन बोल रहा, मेरी तरफ से और ज्यादा पकड़ रेट बोलो. पुन्हा मंडी बोलतो टाइम डिलिव्हरी 12 घंटे 12 घंटा. 11 ही पकड़ो. पुणे में मंडी कौन सा वाला, चाकन वाला है? चाकन के आगे कोई सा पड़ता है ना. अच्छा, मोशी वाला मंडी. हाँ, वो कुत्ता मेरे को भरना किधर से? ये बड़वा से. इंडिकेटर लाईट आणि ही ब्रेक लाईट. तर अशी अवस्था झाली होती यांची, बघू शकताय. तर झालंय मित्रांनो आपल्या लाईटचं काम. तर बघू शकताय कशा वाटतात लाईट. 2 साइड इंडिकेटर आणि 2 गोल लाईट ब्रेकिंगला. हे कनेक्ट केलंय याच्या ब्रेकवरती, म्हणजे ह्या लाईट वरती. हे कनेक्ट केलंय ह्या लाईट वरती. कसं आहे झिगपॉक. सेम इकडे पण ब्रेक लाईट हिला कनेक्ट आहे, साइड इंडिकेटर साइड इंडिकेटरला. तर कशा वाटल्या मित्रांनो लाईट ज्या की आपण चेंज केल्या आहेत. त्याचा लुक आपण रात्री बघूया, त्यावेळेस कमेंट करून नक्की सांगा की त्या लाईट कशा लागतात, म्हणजे कशा दिसत आहेत. त्या ऑलरेडी आपल्या जुन्या लाईट होत्या, बट त्याच्या कॅप वगैरे तुटल्या होत्या आणि खराब झाल्या होत्या, त्यामुळे आपण त्या रिप्लेस केल्या आहेत. तर ह्या लाईट आपल्याला बसल्या 400 रुपयाला. येताना आपण एका ढाब्यापाशी घेतले होते आंघोळ वगैरे करताना. बिदरच्या अलीकडचा ब्लॉग तुम्ही जर पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल. तर मगाशी एका फ्रांसच्या बुकिंगसाठी बोलणं चाललं होतं. 12 तासात डिलिव्हरी पाहिजे, 650 किलोमीटर. नाही, पॉसिबल नाही होत ते. तर त्यामुळे आपण ते बुकिंग कॅन्सल केली, कारण रस्ता इथून एवढा विचित्र झालाय आणि त्यात 12 तासात मार्केटला डिलिव्हरी नाही दिली, म्हणजे अजून कशात ते फुलं खराब करून घ्यायची. कॅन्सल केली आपण, ते बुकिंग कन्फर्म नाही केलं. तर लाईटचा लुक आपण एकदा अंदाज कसा वाटतोय मित्रांनो लुक, कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो आपलं लोडिंग झालेलं आहे कन्फर्म आणि आपण डायरेक्ट पोहोचलो लोडिंग पॉइंट वरती. तर 8 पेट्या आपल्या गाडीमध्ये लोडिंग करायच्या होत्या, त्यामुळे आपण टोटल गाडी ओपन केलेली आहे. तर गाडी लोडिंग करून घेऊया, गाडी लॉक करूया
आणि पुढची जर्नी एन्जॉय करूया, कारण हे मटेरियल घेऊन जायचं आपल्याला अमेरिकेला. तर अमेरिकेची सफर आपली सुरू होतीये, ती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तर चला मित्रांनो, इथून पहिला बाहेर पडू आणि हायवेला लागू, कारण भरपूर असा मस्त प्रवास आज आपली वाट बघतोय. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग इथे एंड करूया. आजचा ब्लॉग कसा वाटला, आजचा मेकॅनिक कसा वाटला, त्याचबरोबर आजचा इलेक्ट्रिशियन कसा वाटला, म्हणजे आपण गाडीचं काम केलेले, लाईटी बसवलेल्या आहेत त्या कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा. आणि येणारा एपिसोड तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. त्यासाठी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा, म्हणजे पूर्ण जर्नी तुम्हाला एन्जॉय करता येईल.